सो हॅलो एव्हरीवन, दिस इज ईशा आलाट अँड वेलकम टू आवर सेकंड यूट्यूब ब्लॉग. तर आज आम्ही फिरायला चाललो आहोत. तर ते कुठं चाललो आहे हे बघण्यासाठी व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, बिकॉज हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तर अर्धा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो खराडी बायपासला. तिकडे ह्या करंजी बघा कशी मस्ती चालू होते. आम्ही गाडीसाठी थांबलो होतो, जी किरकिर चालूच होती. त्याची ब्लॉगिंग बघा कशी चालू आहे. आता आम्ही आलोय क्या ब्लॉगर बनेगा रे तू. आता आलो आम्ही आहे सोय गाईस. आता आम्ही आलो आहे खराडीला. पप्पा गेले बस बघायला. आता ते बस बघणार का 4 व्हीलरमध्ये जाणार ते आता आम्ही इथं भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर बराच वेळ थांबल्यानंतर आम्हाला संजय ट्रॅव्हल्स गाडी भेटली होती. ती आम्हाला फक्त नगरपर्यंत सोडवणार होती. त्याच्यामुळे आम्ही पळत पळत गाडीपर्यंत गेलो, गाडीमध्ये बसलो आणि हे बघा स्लीपर सीट भेटली होती आम्हाला. तर बऱ्याच वेळाच्या प्रवासानंतर पेट्रोल पंपवरती गाडी थांबली होती आणि त्याचाच फायदा उचलून आमचा करण आल्हाट खाऊ आणायला गेला होता. आम्हा चौघांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही गाडी थांबायची वाट न बघता आम्ही गाडीमध्येच जेवायला चालू केलं. यूट्यूब ब्लॉगिंगवरून एक गोष्ट खूप छान झाली, ज्या मेमरीज आपण स्टोअर करून ठेवतो फोनमध्ये, बट काही कारणामुळे ते जास्त दिवस स्टोअर राहत नाही, डिलीट करता येतात स्टोरेज फुल झाल्यामुळे. पण ब्लॉगिंग एक असा पर्याय झाला आहे ज्याच्यामध्ये आपण कधीही ID सर्च केली आणि ते चालू केलं की सर्व मेमरीज आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि ही खूप छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी पण स्वतः आता स्टार्ट केलं आहे. तुमच्यामुळे माझ्याकडं पण ह्या मेमरीज स्टोअर राहतात. मी पण मला कधी सॅड फील झालं तर मी माझ्या मेमरीज बघते आणि खूप एन्जॉय करते. फॅमिलीसोबत फिरायची मज्जाच वेगळी असते. तर बऱ्याच प्रवासानंतर हॉटेलवरती गाडी थांबली होती. आम्ही चहा वगैरे पिला आणि परत तिथून निघालो पुढे. हॉटेलवरून निघाल्यानंतर पुढे इथे पाऊस चालू झालेला आणि पावसामुळे वातावरण इतकं मस्त झालं होतं, इतकं छान वाटत होतं. तरच गावी साईडची वाईब खूप वेगळीच असते. खूप मस्त वाटत होतं. हा पूर्ण प्रवास मी खूप एन्जॉय केला आणि माझ्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी तिथं अजून 1 तासाचा गॅप होता. तिथून पुढे आम्हाला गाडी चेंज करायची होती म्हणून आम्ही 4 व्हीलरमध्ये निघालो होतो. बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं, खूप थंड वाटत होतं आणि त्याच्यामध्ये माझी मम्मी झोपून गेली होती. तिला खूप झोप आली होती, थकली होती बिचारी ती खूप, आणि त्याच्यामुळे पप्पा आणि मी तिला खूप सतवत होतं कारण ती झोपली होती. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो होतो आणि मी अहमदनगर नेवासा पाटीला आले होते सोनू गुरु यांचा काळूबाईचा छबिना आणि जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त. तर मी खूप उशिरा आली होती कारण कार्यक्रम दुपारीच चालू झाला होता 12 वाजता, पण मी पोहोचले होते रात्री 12 वाजता जेव्हा त्यांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. तर अशाच ह्याच्याने सोनू साटे, रेणुका जेजुरीकर आणि रणजित खंडागळे ह्या तिघांनी कार्यक्रम खूप मस्त पार पाडला. आणि सर्वांना माझ्याकडनं सॉरी, कारण मी कुणाला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे म्हणून, कारण ह्या गोष्टी खूप गडबडीमध्ये झाल्या. मी पण खूप उशिरा निघाले गडबडीमध्ये. सो मला वेळच मिळाला नाही कुणाला सांगायला की मी येणार आहे म्हणून. होप नेक्स्ट टाईम जर मी अहमदनगर साईडला आले तर मी नक्की सर्वांना कळवेल आणि सर्वांना भेटेन सुद्धा. सो कारण तिकडं गेल्यावर पण काही लोक मला बोलत होते की ताई तू आली पण आम्हाला सांगितलं काय नाही की तू येणार होतीस म्हणून, आम्हाला तुला भेटायचं होतं, आमच्या घरच्यांना तुला भेटायचं होतं. सो हे खूप गडबडीमध्ये झालं, त्याच्यामुळं मला सांगायला वेळ नाही मिळाला. बट होप नेक्स्ट टाईम मी नक्की सांगेन, नक्की कळवेन की मी येणार आहे म्हणून. गाण्याच्या कार्यक्रमानंतर हा एक कार्यक्रम चालू झाला होता. ह्याला काय बोलतात मला माहिती नाही आहे, कारण मी हे सर्व गोष्टी फर्स्ट टाईमच बघते. खूप इंटरेस्टिंग होतं आहे, खूप बघण्यासारख्या गोष्टी होत्या या कार्यक्रमामध्ये. सो मी तर खूप एन्जॉय केला कारण ह्या गोष्टी सर्व मी फर्स्ट टाईमच बघितल्या होत्या. सानप गुरु यांनी हा कार्यक्रम खूप छान पार पाडला होता. खूप इंटरेस्टिंग होतं, म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पण ह्या गोष्टी असतात म्हणून हे मी तर फर्स्ट टाईमच बघितलं आहे. कारण राहणारी मी मुंबईला आहे, पण मुंबईला ह्या सर्व गोष्टी मी कधीच बघितल्या नाही आणि माझ्यासारखेच काही लोक आहेत अजून मुंबईला ज्यांना या सर्व गोष्टी माहीतसुद्धा नाही आहे की हे काय आहे. आपल्या मराठी धर्मामध्ये ह्या गोष्टीसुद्धा होतात हे खरंच कोणाला माहिती नाही आहे. मीच नाही तर माझ्या आईवडिलांना सुद्धा या कार्यक्रमाविषयी माहिती नव्हतं की असं पण असतं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. तर माझ्यासाठी नाही तर माझ्या आईवडिलांसाठी सुद्धा ह्या गोष्टी नवीनच होत्या. पण आम्ही चौघांनी खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम, कारण आमच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या आणि इंटरेस्टिंगसुद्धा होत्या. तर आम्ही खूप एन्जॉय केला. माझी हाईट बारीक असल्यामुळे मला व्यवस्थित शूट करता येत नव्हतं, कारण कार्यक्रमात गर्दी पण खूप होती, त्याच्यामुळे मी पाठीच उभी होते. बट जेवढं जमलं तेवढ्या क्लिप्स मी शूट केल्या. होप नेक्स्ट टाईम आय विल डू इट बेटर.
सगळे वारे शांत व्हा, देवाचं जागरण पूर्ण व्हावू द्या आणि दिवस पहिला कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि रेणुकाताई जेजुरीकर यांनी गाणे खूप छान बोलत होते जागरण गोंधळामध्ये. यांची गाणी खूपच मस्त आहेत, किती जरी ऐकलं तरी कमीच आहे. त्यांचा आवाज खरंच खूप छान आहे. पूर्ण कार्यक्रम खूप मस्त पार पाडला. यांनी खूप मस्त गाणी बोलले. पती माझे मार्तंड
दुसरीकडे इथे इंगळाच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. आता सिमरन इथे या. इंगळाच्या कार्यक्रमानंतर माझी इथं नवीन फ्रेंड झाली होती, जिच्यामुळे मला खूप छान वाटत होतं. पुऱ्या कार्यक्रमामध्ये मला एकटं वाटलं नाही. तिच्यासोबत माझी वाईफ पण मॅच झाली होती. सिमरन ठेवलं. आम्ही दोघी सारख्याच होतो. आम्ही तिचं नाव मस्ती वगैरे सिमरन आमची ठेवलं. चालूच होती त्याच्यामध्ये. सो मला खूप कम्फर्टेबल फील झालं आम्ही आलतो इथं त्याच्यानंतर. नगरला, तर कार्यक्रम झालेला आहे. तर आम्हाला भेटले एक फ्रेंड सिमरन. सिमरन मधुरी. ही पण आमच्या पंगतीत आता मॅच झालेली आहे. एवढंच. सो लास्ट हा लंगर तोडण्याचा कार्यक्रम होता. ह्याच्यानंतर देवीची आरती वगैरे झाली आणि कार्यक्रम संपला होता. त्या कार्यक्रमासोबतच माझ्या फोनची चार्जिंगसुद्धा संपली होती. ह्याच्यामुळे मी पुढचे क्लिप्स वगैरे नाही काढता आलं मला. पण कार्यक्रम ऑल ओव्हर खूप छान होता. कार्यक्रम खूप इंटरेस्टिंग होता. माझ्यासाठी नवीनच होता या गोष्टी, म्हणून मी खूप एन्जॉय केला. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या गोष्टी तुम्हीसुद्धा बघितल्या आहेत का, मला हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आरती